आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलेंडरची टंचाई जाणवू लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्राहकांच्या गॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहेत। याच पार्श्वभूमीवर कुडाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडण्यात आले। शिवसैनिकांनी रिकामी गॅसचे सिलेंडर डोक्यावर घेऊन तसेच जोरदार घोषणाबाजी करत कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढत गॅस टंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पण मिळत नाही गॅस सिलेंडर अशा उपरोधक घोषणा यावेळी देण्यात आल्या। याबाबत गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास व्यावसायिकांचीही पर्यायी व्यवस्था करावी लागेल अशी मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत 2 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे। शिवसेनेच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने आज आम्ही कुडाळ तहसीलदार ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण 2-4 दिवस वाचले की प्रशासनातर्फे सांगितलं होतं की 25 दिवसात सिलेंडर मिळणार, कोणी पॅनिक होऊ नये। परंतु आज सगळ्याच एजन्सीवर 500-500 लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत। लोकांना बुकिंग 4-4 दिवस लावून सुद्धा बुकिंगचा नंबर होत नाही आणि अशा असताना गॅस एजन्सी असतील किंवा आज पेट्रोल डिझेलची सुद्धा कमतरता झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन सांगते तसं या जिल्ह्यामध्ये परिस्थिती या जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थिती लोकांची झालेली आहे। त्याचबरोबर गेले 4 दिवस हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळाले नाहीत म्हणून कालपासून हॉटेल बंद व्हायला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हॉटेल पूर्णपणे बंद राहतील। या जिल्ह्यातील परगावी आलेले विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने असलेले लोक यांची मोठी गैरसोय होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने फक्त सिलेंडर नाही देणार हे सांगून थांबणार नाही तर हॉटेल व्यावसायिकांना पर्याय व्यवस्था केली पाहिजे, त्यांना रॉकेल दिलं पाहिजे किंवा त्यांना कोटा दिला पाहिजे, अशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत। नुसते हॉटेल बंद करून ही चालणार नाहीत। ही हॉटेल ही खरं तर लोकांची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज आहे आणि त्या विरोधात आम्ही आता जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांशी बोललोय, जिल्हाधिकारी मॅडमांशी बोललोय आणि त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांची बैठक घेऊन लोकांना 400-500 लोकांच्या लाईन आहेत त्या लोकांची लाईन कमी करण्याचं आणि त्यांनी या संदर्भात आढावा घेण्याचं सांगितलेलं आहे। जर ही व्यवस्था सोमवारपर्यंत व्यवस्थित नाही झाली तर मंगळवारी आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।